सर्वात आधी हे डोक्यातून काढून टाका की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली, पैसे भरले किंवा दलालाचा खिसा गरम केला म्हणजे लग्न हमखास होईल. कारण आजच्या काळात कमी शिकलेली मुलगी, घरगुती मुलगी, अनाथ आश्रमातील मुलगी या नावाखाली राज्यातच नाही तर देशभरात सर्वाधिक फसवणूक. मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. एकमेकांचे लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा वेगवेगळ्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सुद्धा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. लग्न अक्षदाची कार्यपद्धती कशी आहे आणि कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो याबाबतची माहिती देणारा हा छोटेखानी 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूलाच मेंबरचं बटन आहे, जॉईन करा. मेंबरसाठी, कारण फोन कॉलचा जो काय मला त्रास होतो तर ते मेंबरसाठी एक आपण विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो. आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी चालवत असताना जे काही महिन्याला 3-4 हजार रुपये जे काही खर्च होतात तर त्या तुमच्या मेंबरच्या सबस्क्रिप्शन मधून थोडाफार हातभार किंवा मदत तुमच्या माध्यमातून होते. तर असो, सगळ्यात पहिल्यांदा गुगलला तुम्ही app.लग्न अक्षदा किंवा नुसतं लग्न अक्षदा टाईप करा. तुम्हाला लग्न अक्षदाची वेबसाईट दिसेल किंवा तुम्ही जर प्ले स्टोअरला असाल तर मराठा लग्न अक्षदा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यानंतर ते डाउनलोड झाल्याच्या नंतर किंवा वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी जर येत नसेल तर खाली मदतीचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो. कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये किंवा कुठल्याच तांत्रिक अडचणीसाठी सुद्धा फोन करू नये, कारण आम्ही बऱ्याचदा दिवसभर शेतात काम करत असतो. कधी कधी हात चिखलानं भरलेले असतात, फोन उचलणं शक्य नसतं. ही गोष्ट आपण समजून घ्या. आणि शेतकरी कुणालाही काही मागत नसतो किंवा कुणाला फसवत नसतो, त्याला फक्त देणं माहीत असतं. ही गोष्ट आपण पहिल्यांदा समजून घ्या, कारण बरेच जण चित्रविचित्र कॉमेंट्स करतात, त्याच्यामुळे ही गोष्ट स्पष्ट करणं आम्हाला या ठिकाणी गरजेचं वाटतं. ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज ओपन होतं, त्याच्यावर तुम्ही तुमचं नाव लिहिलं पाहिजे. स्वतःसाठी बघत असाल, मित्रासाठी बघत असाल, जे काय असेल तुमचं नाव, टोपण नाव लिहा. खाली तुमचा तालुका, जिल्हा निवडा. 4 अंकी 6 अंकी एक पासवर्ड सेट करा. रेफरल कोड जर असेल तर टाका, नाही तर टाकू नका. त्याच्यानंतर त्याला सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक होम पेज ओपन होईल. त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे तुम्हाला स्लाइड्स दिसतात तर त्या स्लाइड्सवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या संबंधी तुमच्या प्रश्नाविषयीची माहिती त्या ठिकाणी मिळेल किंवा इतर मजकूर त्या ठिकाणी असू शकतात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या प्रोफाईलची लिस्ट त्या ठिकाणी दिसेल. सगळे बायोडाटा आणि नोंदणी तुम्हाला त्या ठिकाणी विनामूल्य पाहायला भेटतात. त्या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत नाहीत. मोबाईल नंबर पाहण्याची पद्धत काय आहे त्याची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जे काही आपले प्रोफाईल आहे तर त्या ठिकाणी आपले प्रोफाईलवर क्लिक करून वधूवर सिलेक्ट करा. तुमचं जन्मतारीख, नाव, व्हॉट्सअप क्रमांक, शिक्षण, नोकरी, खाजगी नोकरी करत असाल, शिक्षण कुठपर्यंत झालं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीत तुम्ही कौटुंबिक माहितीमध्ये जे काही तुम्हाला एक बॉक्स आहे तर त्या बॉक्समध्ये तुम्ही माहिती लिहिली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकूण 5 सदस्य आहेत, माझा भाऊ वेगळा राहतो, माझे वडील पेन्शनर आहेत, माझी आई घरकाम करते किंवा वयस्कर असल्यामुळे काहीच काम करत नाही, माझ्याकडे 1.5 एकर शेती आहे, शेतीचं असं उत्पन्न, जे काय असेल ती स्वतःविषयीची माहिती त्या ठिकाणी लिहिली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे लग्न जुळत नसतात, ही गोष्ट ध्यानात घ्या. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पूर्णपणे फिल करून, बऱ्याचदा आपण एखादी फील्ड सोडतो आणि मग नंतर फॉर्म अपूर्ण आहे असा तुम्हाला मेसेज येतो आणि मग तुम्ही फोन कॉल करता, मला असेच मेसेज येऊन राहिला. म्हणजे या गोष्टीचा तुम्हालाही त्रास होतो आणि आम्हालाही होतो. आणि मग त्याच्यानंतर खाली जे काही 3 फोटोचा ऑप्शन आहे तर पहिल्यांदा आपण एक आपला चांगला फोटो, त्याच्यात व्यवस्थित फोटो आपण अपलोड केला पाहिजे. बरेच जण चित्रविचित्र फोटो अपलोड करतात, तसं करू नका. 2 नंबरच्या याला स्वतःचा बायोडाटा आपण अपलोड करा किंवा व्यवसायाचा फोटो किंवा घराचा फोटो अपलोड करा. आणि 3 नंबरला ओळखपत्र तुमचं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. ओळखपत्रामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे काय असेल ओळखपत्र तर ते तिथं अपलोड करा. भलेही त्याच्यावरचा नंबर खोडून काढा, कारण हे पडताळणीसाठी आम्हाला आवश्यक आहे. कारण विनाकारण आमच्या विरोधात 2दा पोलिसात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग जो काही टर्म्स अँड कंडिशनचा टिक बॉक्स आहे तो टिक करून त्याला सबमिट करा. तुम्हाला एक मेसेज येतो की 24 तासामध्ये आम्ही तुमच्यासोबत संपर्क साधू म्हणजे व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला रिप्लाय देतो. 24 तासाचे कधी कधी 48 तास होतात. तर त्याच्यासाठी गडबड करू नका.
कारण बरेच जण नोंदणी केली मी आणखीन रिप्लाय आला नाही, असं नाही झालं तसं नाही झालं. तर याच्यामुळं ह्या गोष्टी काही काही अर्ध्या रात्री 11:30-12 वाजता पण फोन करतात. तर ह्या गोष्टीचा विनाकारण त्रास होतो. आणि मग त्याच्यानंतर तुमची नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्हाला आमच्याकडून एक व्हेरीफाईड ग्रुपची लिंक येते, किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये जर काही त्रुटी असेल, तुम्ही जर तुमचं ओळखपत्र अपलोड केलं नसेल, तर तुम्हाला तसा सिस्टम जनरेटेड मेसेज येतो की तुमचं ओळखपत्र पुन्हा अपलोड करा. आणि जे काही लग्न अक्षदाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, तर काही कॉमन ग्रुप आहेत, मात्र काही मेंबरसाठी आपण विशेष ग्रुप समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी सुरू केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो काही ज्या नोंदणीकृत प्रोफाईल आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हेरीफाईड प्रोफाईल मेंबर्स आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा स्वतःचं लग्न जुळत असताना तुमच्या नात्यागोत्यातील बायोडाटा त्या ग्रुपवर शेअर केले पाहिजे. आणि आम्ही सुद्धा आमच्याकडे उपलब्ध होणारे बायोडाटा त्याच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ही एक पद्धती. आणि त्याच्यानंतर याचं कार्य कसं चालतं, रिक्वेस्ट कशी पाठवावी, मोबाईल नंबर का दिसत नाहीत, याबाबतची माहिती खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हिडिओच्या लिंक मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही 4-5 मिनिटाचा पहा. आणि तुर्तास धन्यवाद.